राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच पुन्हा एकदा सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। बघा, आज पुणे शहरांमध्ये 2000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळे सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये 5000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळे सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अकोला जिल्हा, जालना जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, नंदुरबार जिल्हा अशा जिल्ह्यामधील भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण त्यांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्याचे भाव अजून घसरत आहेत। त्यामुळे या घसरणीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, ग्राहकांना तुमचं स्वप्न 100% पूर्ण होणार आहे। सर्व गरीब महिलांना, सर्व गरीब पुरुषांना सुद्धा तेवढ्याच पैशांमध्ये हे सोनं सुद्धा मिळणार आहे। म्हणजे सामान्य नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने याच्या किमती सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। बघा, देशातील 130 करोड नागरिकांना या सोन्याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत सर्व नागरिकांकडे सोने असायला पाहिजे, सर्व महिलांकडे सोने असायला पाहिजे या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या सोन्यांच्या किमती कमी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, स्वतःसाठी सोनं घ्यायचं असेल किंवा सोनं भेट वस्तू म्हणून द्यायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। तर बघा मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। म्हणजेच ऐन लग्न सराईच्या मुहूर्तावर ते सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होते। सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु आजपासून ही लाखाची भरारी घेतलेलं सोनं घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत हे जे सोन्याचे भाव वाढत चाललेले होते तर या सोन्याचे भाव आजपासून घसरत चाललेले आहेत। आज सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा, ग्राहकांना आज सकाळी 9 वाजता सराफांचे बाजार उघडलेले होते। तर हे सराफांचे बाजार उघडल्यानंतर 1 तासापर्यंत सोन्याचे भाव स्टेबल होते, परंतु 1 तासानंतर सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली होती। म्हणजेच मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव जेवढ्या झपाट्याने वाढलेले होते तेवढ्याच झपाट्याने आजपासून याची घसरणीची सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ग्राहकांना, भरपूर महिलांना भरपूर दिवसांपासून 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं होतं। भरपूर पुरुषांना सुद्धा सोनं खरेदी करायचं होतं। काही कुटुंबांना त्यांच्या मुलांना गळ्यामधील चेन करायचे होते, काहींना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं, परंतु त्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने सोन्याच्या किमती नव्हत्या। त्यामुळे ते सोनं खरेदी करायला घाबरत होते। परंतु आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली। सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, म्हणजे लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु हे लाखाची भरारी घेणारं सोनं आज घसरलेलं आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून मोठमोठ्या जिल्ह्यामधील भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। त्यांना सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, आपल्या मुलांना आणि मुलींना भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल किंवा साखरपुड्यासाठी एखाद्या कार्यक्रमासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। म्हणजेच ग्राहकांना, जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तरी पण 100% फायदा आहे, परंतु आम्ही दिलेल्या तारखेपासून जर तुम्ही सोने खरेदी करायला सुरुवात केली तर या ठिकाणी तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे। कारण सोन्याचे भाव कधी घसरतील, कधी उतरतील याचा अंदाज 100% अनुभवी व्यापाऱ्यांना, अनुभवी सराफांना असतो। त्यांच्याच माध्यमातून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, जे वर्षानुवर्ष सोन्याचे व्यापार करणारे व्यापारी असतात, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात, जे वर्षानुवर्ष सोन्याची देवाणघेवाण करत असतात, अशा पद्धतीने व्यापाऱ्यांकडून, अभ्यासकांकडून आणि अनुभवी सराफांच्या माध्यमातून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, त्यांनी सुद्धा मागच्या काही दिवसांपूर्वी हा अंदाज दिलेला होता, परंतु
परंतु त्यांच्यावरती कोणत्याही नागरिकांनी, कोणत्याही महिलांनी, कोणत्याही ग्राहकांनी विश्वास सुद्धा ठेवलेला नव्हता, परंतु त्यांचा अंदाज 100% आज खरा ठरलेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी, सर्व ग्राहकांनी या विश्वासाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेला आहे। बघा, ग्राहकांना सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, म्हणजेच ऐन लग्न सराईच्या मुहूर्तावरती 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता। परंतु कालपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण व्हायला सुरुवात झालेली होती। काल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव घसरलेले होते, त्याच पद्धतीने आज सुद्धा सोन्याचे भाव घसरत आहेत। एकंदरीत सोन्याचे भाव घसरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। म्हणजेच ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांनो, पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासकांना लागत असतो, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी घसरतील, कधी उतरतील याचा अंदाज वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना आणि विश्लेषकांना सुद्धा लागत असतो। बघा, आज सकाळी अनुभवी अभ्यासकांनी आणि अनुभवी विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। जर तुम्ही या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात केली किंवा या तारखेपासून सोने खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा फायदा सुद्धा होणार आहे। बघा, ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये आज सोनं विकण्यात आलेलं आहे, म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये सराफांचा फायदा झालेला आहे। कारण सोन्याचे भाव वाढलेले होते, त्यामुळे कोणते ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करत नव्हते, परंतु आजपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करून ठेवलेलं आहे, कारण त्यांना तेवढ्याच पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळालेलं आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात केली तर या ठिकाणी तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे। तर ती तारीख कोणती आहे ती तारीख सुद्धा बघून घेऊयात। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांसाठी दुःखाची बातमी आलेली आहे, कारण चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ झालेली आहे। चांदीमध्ये लाखाचा टप्पा पूर्ण झालेला आहे, म्हणजेच आज 1 किलो चांदीचा भाव सरासरी 1,15,000 रुपयांच्या पुढे सरकलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल तर त्यांना आज तोट्यामध्ये जाऊन चांदी खरेदी करावी लागेल, कारण मागच्या 8 दिवसांपूर्वी चांदीचा भाव 1,06,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता आणि मागच्याच 8 दिवसांमध्ये सरासरी 8 ते 9,000 रुपयांची वाढ या चांदीमध्ये झालेली आहे। म्हणजेच प्रत्येक दिवसाला 1,000 रुपयांची वाढ पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे ज्यांना चांदी खरेदी करायची आहे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यांना वाटत आहे की चांदीचा भाव 2 लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतो, तर हा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरू शकतो, कारण चांदीने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला आहे। चांदीमध्ये विक्रमी वाढ होत असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु आज अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार या 3 तारखांना चांदीचे भाव घसरतील। जर तुम्ही त्या 3 तारखांना चांदी खरेदी केली तर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकची चांदी मिळणार आहे। म्हणजेच ग्राहकांना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुम्हाला सुद्धा सोने खरेदी करता येईल, चांदी सुद्धा खरेदी करता येईल। बघा, ग्राहकांना एकीकडे चांदीचे भाव वाढलेले आहेत तर एकीकडे सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बघा, आता आपण चांदीची माहिती बघितली आहे, आता आपण सोन्याची माहिती सुद्धा बघून घ्यात। बघा, ग्राहकांना जर तुम्हाला खरोखर 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या 3 तारखांना सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाणार आहे। परंतु ग्राहकांना, ज्या ग्राहकांनी मागच्या 3 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं, काही ग्राहकांनी मागच्या कालावधीमध्ये सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं, काही ग्राहकांकडे आपल्या वडिलांचं, आपल्या आजोबांचं, आपल्या आजीचं सोनं होतं, म्हणजेच काही महिला अशा आहेत की त्यांना पारंपरिक सोनं दिलं जात असतं, म्हणजेच जे आपलं खानदानी सोनं असतं तर ते खानदानी सोनं प्रत्येक सणांना दिलं जात असतं। म्हणजेच जर तुमच्याकडे खानदानी सोनं असेल आणि ते जास्त प्रमाणामध्ये सोनं असेल आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असेल, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की या सोन्याचा भाव खाली जाण्यापेक्षा आपण सुद्धा सोनं मोडावं, तर ते सोनं मोडण्याच्या अगोदर हा व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा समजणार आहे की सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। तर बघा, ग्राहकांना आज सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांकडे जुनं सोनं असेल तर त्या महिलांनी ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून
लपवून ठेवायचं आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा लगेच सांगतो। बघा ग्राहकांनो, सोन्याचे भाव कधी वाढत असतात तर कधी सोन्याचे भाव घसरत असतात। एकंदरीत सोन्याचे भाव हा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये ज्यांना या गोष्टी समजत असतात ते 100% या सोन्याचा खेळ सुद्धा समजत असतात आणि जिंकत असतात। बघा, ज्यावेळेस सोन्याचा भाव पडलेला असतो त्यावेळेस आपण सोनं खरेदी करायचं असतं आणि ज्यावेळेस सोन्याचा भाव वाढलेला असतो त्यावेळेस ते सोनं सुद्धा विकायचं आहे। बघा, जर तुमच्याकडे सध्याच्या स्थितीला पैसे असतील तर तुम्ही सोनं खरेदी करण्याकडे कल दिला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये याचा फायदा होईल। जरी तुम्हाला या सोन्याचा फायदा झाला नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा फायदा होणार आहे, कारण पुढच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ सुद्धा होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तर बघा ग्राहकांनो, आज अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव या 3 तारखांना घसरणार आहे, त्यामुळे तुम्ही या 3 तारखा पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। बघा ग्राहकांनो, आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत, परंतु या 4 प्रकारच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, किती हजार रुपयापर्यंत सोन्याचा भाव आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,02,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव 92,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। 18 कॅरेट सोन्याचा भाव 78,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजेच एकंदरीत 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घसरण होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तर बघा, आज अनुभवी सराफाने दिलेल्या माहितीनुसार वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या 3 तारखांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल। जर तुम्ही या 3 तारखांपैकी कोणत्या तरी एका तारखेला सोने खरेदी करायला सुरुवात केली तर तुमचा फायदा सुद्धा होणार आहे, त्यामुळे तुम्ही या तारखा पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। परंतु ग्राहकांना काही ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा होत आहे, म्हणजेच त्यांना सराफांच्या माध्यमातून सांगितलं जातं की 24 कॅरेटचं सोनं आहे, परंतु ते ज्यावेळेस खरेदी करत असतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत असतं की आपल्याला 22 कॅरेटचं सोनं दिलेलं आहे, परंतु ते अनुभवी सराफांना बोलत नाहीत की 24 कॅरेटचं सोनं नाही। तर बघा, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होणार नाही, तर ही फसवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटचे सोने कशा पद्धतीने ओळखायचं आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होणार नाही, कारण या कॅरेटच्या सोन्यांमध्ये भाव वाढत चाललेला असतो, त्यामुळे जास्त पैसे सुद्धा मोजावे लागत असतात। बघा ग्राहकांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे भाव कशा पद्धतीने समजणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब